स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बँकेने जप्त केलेला ट्रॅक्टर ग्राहकाला परत। पुण्यातील DCB बँकेच्या विश्रामबाग शाखेने थकबाकीपोटी बेळंकी येथील शेतकऱ्याचा बेकायदेशीरपणे जप्त केलेला ट्रॅक्टर ग्राहक न्यायालयाच्या आदेशावरून बेलीफ मार्फत पुन्हा ग्राहकाला परत देण्यात आला। अधिक माहिती अशी की धोंडीराम मल्लू कोरे राहणार बेळंकी तालुका मिरज यांची 1.5 एकर जमीन आहे। त्यांनी ही जमीन चांगल्या प्रकारे पिकवण्यासाठी कुबोटा कंपनीचा छोटा गार्डन ट्रॅक्टर घेतला होता। त्यासाठी त्यांनी स्वतःचे 55,000 रुपये भरले होते, तर उर्वरित 5 लाखांचे कर्ज DCB विश्रामबाग शाखेकडून कर्ज स्वरूपात घेतले होते। या कर्जासाठी बँकेने धोंडीराम कोरे यांच्याकडून सही केलेले 5 कोरे धनादेश व 100 रुपयाचे 2 कोरे स्टॅम्प घेतले होते। या कर्जासाठी 6 महिन्यांसाठी 75,700 रुपयांचा हप्ता ठरला होता। कोरोना, आजारपण व नैसर्गिक आपत्तीमुळे कोरे यांच्याकडून काही हप्ते थकीत गेले होते। या थकबाकीपोटी बँकेच्या वतीने अनोळखी व्यक्तींनी 16 डिसेंबर 2023 रोजी कोरे यांच्या शेतातून तो ट्रॅक्टर बेकायदेशीरपणे नेला होता। त्यानंतर बँकेने कोरे यांना नोटीस पाठवून 5,36,000 रुपये 7 दिवसात भरावे, अन्यथा ट्रॅक्टर विकणार असल्याचे कळवले। त्या नोटिसीला कोरे यांनी उत्तर देऊन केवळ थकीत हप्ते भरण्याबाबत सहमती दर्शवली, परंतु बँकेने ही मागणी अमान्य केली। या प्रकरणी धोंडीराम कोरे यांनी ॲडव्होकेट PD देशपांडे यांच्यामार्फत सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली। न्यायालयाने थकीत रक्कम भरण्याच्या अटीवर तो ट्रॅक्टर परत कोरे यांना देण्याचा आदेश दिला। त्यानुसार कोरे यांनी ग्राहक न्यायालयामध्ये ती रक्कम भरली। त्यानंतर ग्राहक न्यायालयाच्या वतीने बेलीफ यांनी तो जप्त केलेला ट्रॅक्टर बँकेच्या ताब्यातून काढून घेऊन धोंडीराम कोरे यांना परत दिला। त्यांनी न्यायालयाचे आभार मानले।